मुंबईमध्ये मवियातला अंतर्गत कलह आता उफाळलाय। मुंबई मनपा काँग्रेस व बळावर लढणारे काँग्रेस नेते भाई जगताप यांनी हा मोठा दावा केलाय। आम्ही ठाकरेंसोबत जाणार नाही असं भाई जगताप यांनी म्हटलंय। उद्धव नको किंवा राज ठाकरे सुद्धा नको असं भाई जगताप यांनी म्हटलंय। तर या क्षणाची मोठी बातमी आहे, राजकीय वर्तुळातून राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी आहे। तर मुंबई महापालिका काँग्रेस व बळावर लढणार असा दावा केलेला आहे भाई जगताप यांनी। आम्ही ठाकरे बंधूंसोबत जाणार नाही, त्यामुळे मवियामध्ये मुंबई महापालिकेमध्ये तर आता ही फूट पाहायला मिळते आहे। येणाऱ्या निवडणुका महापालिकांच्या ठाकरे बंधूंसोबत आम्ही ही निवडणूक लढणार नाही असं भाई जगताप यांनी सांगितलंय। नहीं, बिल्कुल इनके साथ नहीं लड़ेंगे। राज ठाकरे तो छोड़िए, उद्धव जी के साथ भी हम नहीं लड़ेंगे। ये मैं जब अध्यक्ष था, मैंने डंके की चोट पे मैंने हमेशा ये कहा था। तो ये कार्यकर्ता की लड़ाई है, कार्यकर्ता को लड़ने दो। इसमें हमको ना शिवसेना के साथ जाना चाहिए, उद्धव जी के साथ भी नहीं जाना चाहिए, राज ठाकरे की तो सवाल ही नहीं पैदा होता। मुंबई की बात अगर हम करें, क्योंकि हम लोकल है, मुंबई में हम सिर्फ और सिर्फ कांग्रेस अकेली लड़ेगी और अकेली लड़नी चाहिए। ये बात हमने हमारे पब्लिक ये हमारे जो पॉलिटिकल अफेयर कमिटी में हमने रखी है। दरम्यान याबाबत विचारलं असता उपमुख्यमंत्री शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूया। आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष आपापला निर्णय घेत असतो, त्यामुळे त्यांचा तो निर्णय असेल। त्यामुळे मी एवढंच सांगेन की लोकसभा महायुतीने आम्ही जिंकलो, विधानसभा महायुती लँडस्लाइड विक्ट्री घेऊन जिंकलो। आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील मध्ये महायुतीचाच भगवा डौलाने फडकेल। मोठी घोषणा केली आहे। दीपक केसरकर बोल रहे हैं पुढचे 25 वर्ष महायुती सरकार आहे बोलले। राज ठाकरे को भूल जाओ असं म्हणतोय दीपक। कोणी हात पसरलाय आमच्या पक्षाकडनं, आमच्या नेत्यांकडनं, आमच्या सर्वोच्च नेतृत्वाकडनं? तसं काही तुम्हाला ऐकायला मिळालंय का? मग त्यामुळे त्याच्यावर आता भाष्य करणं योग्यच ठरणार नाही। आमच्याकरता राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील त्यावर उत्तमरित्या काम करणं हेच आहे। काय एकीकडे भाई जगताप असं देखील म्हणालेले आहेत की आम्ही मनसेसोबतच काय तर ठाकरेसोबत देखील मुंबईत आघाडीत लढणार नाही, असं भाई जगताप म्हणतात। मी तुम्हाला म्हटलं ना कसं आहे की त्यांच्याकडे कोणी गेलंय का? न जाताच त्याचं काही बोलत असतील तर आता काय बोलणार याच्यावरती? त्यांचं बोलणं त्यांना लखलावो। तर मवियाची सुद्धा ही प्रतिक्रिया आता पाहायला मिळते। तर राऊतांनी तर उत्तर देणंच टाळलेलं आहे या प्रश्नावर। एकंदरीतच या मोठ्या राजकीय घडामोडीवर आणखी सविस्तर चर्चा करूया, तपशीलवार माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। मनश्री, आज भाई जगताप यांनी हे वक्तव्य करून एक मोठा अंतर्गत कलह असल्याचं हे पुढे आणून दिलेलं आहे। त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुका तरी काँग्रेस व बळावर लढणारे निश्चित झाले आणि ठाकरे बंधूंबरोबर या निवडणुकीत सामोरे जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। मात्र हा निर्णय कितपत योग्य आहे, पुढे गेलेला आहे? कारण या संदर्भातली औपचारिक घोषणा अजून कुठेही झालेली नाहीये। अनुभवा, आजचं भाई जगतापांचं वक्तव्य हे केवळ निमित्त मात्र आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण अशा प्रकारची चर्चा बऱ्याच दिवसांपासून, बऱ्याच महिन्यांपासून काँग्रेसमध्ये आहे। आपल्याला स्पष्टपणे दिसते की काँग्रेसमध्ये सुद्धा अंतर्गत दोन गट आहेत की जे महाविकास आघाडीसोबत असावं किंवा उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची ज्या ठिकाणी स्थानिक पातळीवरती गरज लागेल, मदत लागेल त्या ठिकाणी त्यांच्यासोबत लढावं, या मतप्रवाहाचा एक गट आहे। आणि दुसरा गट मात्र बिहार निवडणुका असतील किंवा काँग्रेसची जी भूमिका आहे, जी विचारसरणी आहे, त्याला कुठेतरी राज ठाकरेंची विचारसरणी ही छेद देते। त्यामुळे अजिबातच ठाकरेंसोबत, कोणत्याही ठाकरेंसोबत न जाता पूर्णपणे स्वबळावर निवडणुका लढाव्यात असा एक मतप्रवाह आहे। काही दिवसांपूर्वी जी मतदार याद्यांमधल्या घोळाची पत्रकार परिषद झाली त्यावेळेस सुद्धा प्रदेशाध्यक्ष असलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांनी एका बैठकीचं कारण देऊन त्यांनी दिल्लीत राहणं पसंत केलं। ते मुंबईत थांबलेच नाहीत, त्यांच्या जागी बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हे उपस्थित राहिले। मात्र एक प्रकारे जेव्हा काँग्रेसचं महत्त्वाचं महाराष्ट्रातलं मुख्य नेतृत्व हे महत्त्वाच्या प्रसंगी राज्याबाहेर असतं, ते महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बसताना, चर्चा करताना दिसत नाही। यातूनच काय ते स्पष्ट होतं। दुसऱ्या बाजूने संजय राऊत यांनी सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांच्याविषयी अक्षरशः पत्र लिहून तक्रार केलेली आहे दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांकडे काँग्रेसच्या।
परीक्षा. त्याच्यामुळे एकंदरीतच महाविकास आघाडीमध्ये जर आलबेल नसेल तर ते अर्थातच उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये नाही आहे. मात्र सुरुवातीपासून उद्धव ठाकरेंची हीच भूमिका राहिलेली आहे की भावासाठी काही पण, याच तत्वावरती आता उद्धव ठाकरेंची शिवसेना चालणार आणि म्हणूनच राज ठाकरेंसाठी जे सोबत येतील ते सोबत राहतील, जे सोबत येणार नाहीत त्यांना न घेता आम्ही राज ठाकरेंना घेऊन पुढे जाऊ, असा एक ठाम मतप्रवाह आपल्याला ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दिसतो. त्याच्यामुळे दोन ठाकरेंचं एकत्र येणं हे मुंबई महापालिकेसाठी जसं गरजेचं आहे तसंच महाविकास आघाडी काँग्रेस सहित एकसंध राहणं हे संपूर्ण राज्यातल्या इतर महापालिकांसाठी सुद्धा तितकंच गरजेचं आहे. मात्र आता कोणत्या ठिकाणी बेरीज होते आणि कोणत्या ठिकाणी वजाबाकी होते हे बघणं महत्त्वाचं आहे. मात्र यापूर्वी झी24 तासला हर्षवर्धन सपकाळ यांनी जी मुलाखत दिली होती त्यात त्यांनी स्पष्टपणाने हे घोषणा केलेली होती की स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची जी मतं आहेत ते बघून युतीचा आघाडीचा निर्णय हा स्थानिक पातळीवर होईल, तो दिल्लीतला विषय नाही. त्याच्यामुळे स्थानिक पातळीवर युती आघाडीचे निर्णय होतील. मात्र भाई जगतापांचं आजचं हे वक्तव्य महाविकास आघाडीतल्या या फुटीची नांदी असंच म्हणावं लागेल. निश्चितच मनशी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एकंदरीतच येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमध्ये एक प्रकारे एकंदरीत सगळ्या गणितामध्ये लवचिकता दिसणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे.